काय काय लागणार आहे त्याची मी यादी दिलेली आहे। त्याप्रमाणे हे सगळं 4 वाजता आणून ठेवा। पूजेची मांडणी झाल्यानंतर 4:30 वाजता श्राद्धच्या विधीला आपण सुरुवात करायला हवी। हो गुरुजी। हां, येतो मी। आज वर्ष झालं राव, आबा गेलं, पण खरंच वाटत नाही की आज आबा आपल्यात नाही। असं वाटतं की काल परवापर्यंत आबा आपल्या सोबतच होतं। खरंय, आबा गेली आणि गाव पोरकं झाल्यासारखं वाटतंय। होय मर्दा, आबा नाही तर सांजच्या भजनाला काय विरस नाही। यावेळेला आबांची लई कमी वाटली। जत्रेला आबा असते ना तर लई रंगत आली असती। काय करणार, देवाची करणी, चांगला माणूस गेला। मग काय, खरंच देव माणूस होता आबा। कुणाला काय गरज पडली तर पहिला पुढे असायचा। लई चांगला स्वभाव। हे घे दादा। सरू, अगं तुला भेटायला कुणीतरी माणसं आली ती। चल। नमस्कार ताई, मला यायला जरा उशीर झाला आज। मला कळलं की आज आबांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून। अहो, आबांमुळंच आमचा व्यवसाय लय मोठा झाला। अहो, आबांमुळंच माझा लहान भाऊ वळणावर आला आणि तो बी आता आमच्या धंद्यामध्ये लक्ष घालतोय। आबांचं लय उपकार आहेत आमच्यावर। आबांचं आज वर्ष श्राद्ध आहे ना, तर त्याचा जो अन्नदानाचा जो खर्च आहे ना तो म्या करणार आहे। नाही 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 म्हणू नका। अहो, आबांचं लय उपकार आहेत आमच्यावर। मी आबांचं एक बॅनर तयार करून आणले, ते लावायचं आहे गावच्या चौकात। तेवढी परवानगी द्या। अहो पण खरं याची काय बी गरज नव्हती। अहो, असं कसं गरज नव्हती? आबांचं लय उपकार आहेत आमच्यावर, आम्हाला एवढं तरी करू द्या। अगं सॉरी, ते गुरुजी आबांची माहिती विचारायला आलेत। आलो। हां चल। ताई तुम्ही या। अयो, दादा, तुमच्याकडे फोन आहे काय? मला फोन करायचा होता, द्या की।